आज आपण लिक्विड असा आलूचा पराठा बनवूया. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण आलूचा पराठा एक अशा पद्धतीने बनवूया की जो झटपट तर बनणारच, पण चवीलासुद्धा खूप असा चविष्ट बनणार आहे. त्याच्यासाठी इथे गॅसवर आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई कडकडीत अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेलसुद्धा इथे छान असं कडकडीत गरम झालं की तेलामध्ये थोडी आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी इथे छान तडतडली की आपल्याला थोडं जिरं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरं घालायचं आहे आणि थोडा कढीपत्तासुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरून कांदा घालायचा आहे. आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला चमच्याने याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचं आहे. कांद्याबरोबरच आपण एक हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये बारीक चिरून टाकलेली आहे. इथे सर्व याचा कलर चेंज झाला म्हणजेच फोडणीमध्ये हे सगळं काही व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच एवढं मीठ, अर्धा चम्मच एवढी धनेपूड, हे सर्व काही ॲड केल्यानंतर आता एका चमच्याने ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तेलामध्ये फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे आणि नंतर उकडलेले आलू त्याचे साल काढून आपल्याला या फोडणीमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. फोडणीमध्ये उकडलेले आलू घातल्यानंतर आता सर्व काही चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर अगदी 5 मिनिटे आपल्याला ही चटणी छान अशी इथे शिजू द्यायची आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर एक कमेंट आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि इथे बघू शकता आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार झालेली आहे. आता चटणी ही काढून घ्यायची आणि एकदा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. चटणी छान अशी मिक्स झाली की आपल्याला इथे घ्यायची आहे आता गव्हाची कणिक. तरी मी इथे या कपाने 2 कप एवढी कणिक घेतलेली आहे आणि ही दोन्ही कप कणिक आपल्याला या चटणीमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. चटणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि इथे छान अशा चमच्याने ही चटणीमध्ये कणिक छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपल्याला कणिक घेताना आपल्याला आलूचे पराठे किती करायचे आहे त्या हिशोबाने कणिक कमी जास्त करायची आहे. कणिक मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता बॅटर बनवताना ते आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि जास्त पातळ नाही व जास्त घट्ट नाही, मध्यम असं एक प्रकारचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मस्त असं आपल्याला जसं पराठ्यासाठी हवं आहे तसं बॅटर इथे तयार झालेलं आहे. बॅटर तयार झालेलं आहे. आता अशा प्रकारे चमच्याने आपल्याला एकसारखं असं त्याला 5 मिनिटं एकसारखं असं ढवळत राहायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता बॅटर बघू शकता आणि आपल्याला पराठ्यासाठी बिलकुल असंच बॅटर हवं आहे. गॅसवर एक तवा ठेवायचा. इथे मी डोशाचा तवा घेत आहे. तुम्ही साधा जर तवा घेतला तर त्याला छान असं भरपूर तेल लावून घ्या. आणि इथे मी डोशाचा तवा घेत आहे, याला थोडं तेल लावून घेते. आणि तेल लावल्यानंतर आपल्याला 2 चम्मच एवढं बॅटर याच्यावर टाकून घ्यायचं आहे. 2 चम्मच एवढं बॅटर टाकायचं आहे आणि एकसारखं असं याला फैलवून घ्यायचं आहे. पराठा फैलवताना आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे की पराठा आपला जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, मध्यम असा पराठा इथे आपल्याला फैलवून आहे. आणि अगदी 5 मिनिटात आपला हा जो पराठा आहे तो एका साईडने छान असा शिजत येतो. आणि नंतर आपल्याला हा पराठा छान असा इथे परतवून घ्यायचा आहे. आणि तुम्ही या पराठ्याचा कलर बघू शकता किती छान असा हा आलूचा पराठा इथे झालेला आहे. कलर बघू शकता. आणि हा पराठा जेवढा कलरला छान झालेला आहे तेवढाच हा चवीलासुद्धा खूप असा चविष्ट बनतो. जर तुम्ही घरी एकदा हा पराठा बनवला तर मी तुम्हाला गॅरंटी देते की मुलं तुम्हाला वारंवार हाच पराठा बनवून देण्याची फरमाईश करेल. तर तुम्ही इथे बघू शकता आपला हा पराठा इथे छान असा तयार झालेला आहे. पराठा इथे आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला मस्त असा पराठा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला हा पहिला पराठा काढून घ्यायचा आहे. पहिला पराठा काढून घ्यायचा आहे. आणखी आपल्याला तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे. तवा गरम होऊ द्यायचा आहे आणि दुसरा पराठासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. आणि या पराठ्याबरोबरच आपल्याला उरलेले जेवढेही पराठे आहे तेवढे या प्रकारेच आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण पराठे इथे बनवून झालेले आहे. आणि हे पराठे एवढे झटपट बनले की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. तुम्ही एकदा तुमच्याकडे हे पराठे नक्की बनवून पहा. ह्या पराठ्याचा तुम्ही कलर बघू शकता आणि हे पराठेसुद्धा तुम्ही बघू शकता. अप्रतिम असा कलर आणि चवीलासुद्धा खूप असे चविष्ट असे आपले
लिक्विड आलूचे पराठे इथे तयार झालेले आहे. आणि इथे तुम्हाला मी हा पराठा अगदी जवळून दाखवते. बघा किती छान असा नरमलच असा हा पराठा झालेला आहे. या प्रकारेच तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा प्रकारचा आलूचा पराठा एकदा नक्की बनवा. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.